नमस्कार. आज मी हे ठरवलंय की आता कॉक्रोच जनता पार्टी आणि अभिजित दिपके यांच्या बाबतलं सत्य तुमच्या समोर मांडायचं. मी कोणताही आरोप करणार नाहीये, फक्त जी फॅक्ट आहे, जे समोर दिसतंय ते तुमच्या समोर मांडायचं आहे. दोन्ही बाजू मांडणार आहे आणि दोन्ही बाजूनंतर आपण निर्णय घ्यायचा आहे की खरं काय खोटं काय. त्यामुळं अभिजित दिपकेचं बोलणं, त्यांच्या प्रवक्त्याचं बोलणं, कॉक्रोचांचं बोलणं, या सगळ्यातल्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर यायला हव्यात. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर संसदेमध्ये असं म्हणतात की भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी धर्मेंद्र प्रधानांचं जंगी स्वागत केलं. धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देताना असं म्हटलं की देशविघातक शक्तींना संधी मिळू नये म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा देतो आहे. धर्मेंद्र प्रधानांचं मत, त्यांचा राजीनामा तो का दिला याबाबत मोदींच्या समर्थकांचं म्हणणं, यापासून आपण दूर राहू. पण एक गोष्ट घडली की धर्मेंद्र प्रधानांची मनोधैर्य कायम राहावं, त्यांना आपला बळी गेलाय असं वाटू नये, यासाठी भाजपच्या खासदारांनी त्यांचं संसदेमध्ये जोरदार स्वागत केलं, त्यांना पुष्पगुच्छ वगैरे दिले. धर्मेंद्र प्रधानांचा दोष किती काय याबाबत स्वतंत्र चर्चा होऊ शकेल, पण भाजपवाल्यांनी त्यांची भूमिका मांडली. चला, स्वागत झालं. पण हे स्वागत झाल्याचं मीडियानी दिपकेला सांगितलं आणि दिपके काय म्हणाला ऐका. मला तुम्हाला हे विचारायचं, 21 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनंतर धर्मेंद्र प्रधानचं स्वागत करताना भाजपला लाज नाही वाटली संसदेत? तुम्ही आम्हाला काय प्रश्न विचारता? आमच्यामुळे आत्महत्या केली म्हणजे भाजपवाल्यांना लाज वाटत नाही का? 21 मुलांच्या आत्महत्या झाल्या, त्या आत्महत्येनंतर असं स्वागत करावं का, वगैरे वगैरे वगैरे. आणि मग या विधानाला मीडियाने लगेच दाखवायला सुरुवात केली. वाईट एका गोष्टीचं वाटतंय की मीडियावाल्याचे प्रतिनिधी ते डिप्लॉय झालेत. म्हणजे मीडियाच्या संपादकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वेठबिगारासारखं रिपोर्टर्सना राबवलं जात आहे. त्यावर बोलू. पण त्यांनी ते लगेच बातम्या केल्या. लाज वाटत नाही का भाजपवाल्यांना? लाज वाटत नाही का भाजपवाल्यांना? लाज खरं कुठे वाटायला हवी होती हे मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे आता पार्टीचा दणदणाट गोंगाट राजीनामा झाल्यावरचं जरा बघून घ्या. पाहिली म्हणजे कॉक्रोचांची पार्टी काय, त्या पोरी बाळी नाचत होत्या, हे सगळे नाचत होते, दिपके तिथे बसलेला होता, जंगी सेलिब्रेशन चालू होतं की भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्याचा राजीनामा नाही घेतला. तुम्हाला आठवतंय दिपकेचं ते वाक्य, ये कहा जाता था कि सरकार में इस्तीफे नहीं होते लेकिन हमने कर दिखाया. कसला आनंद होता आणि तो आनंद साजरा होत होता. आता माझा प्रश्न आहे, दिपकेला हे असलं सेलिब्रेशन करताना तुम्हाला नाही का लाज वाटली? 21 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या आणि त्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर हे असले गाणे गात, थिरकत, नाचत, हिडीस चाळे करत जे तुम्ही नाचलात, त्याला काय म्हणायचं? लाज नव्हती का वाटत? बरं, हे सुद्धा दिपकेला विचारल्यावर दिपकेचं उत्तर फार मस्त आहे. ते म्हणतात की आम्ही पार्टी केली, मजा केली, काय वाईट आहे, आम्ही तिथे सगळे थकलो होतो, ते लढणारे योद्धे होते. ऐका ना, 36 दिवस जेवढे व्हॉलेंटियर्स होते, 36 दिवस 45 डिग्रीच्या उन्हात बसलेले आहेत. पाऊस आला तेव्हाही ते बसलेले आहेत. तिथं संघर्ष केलेला आहे त्यांनी. त्याच्यानंतर जर एवढा मोठा विजय भेटला तर मग त्यात काय? हे भाजपवाले इलेक्शन जिंकल्यावर काय करतात? रस्त्यावर मार्च करतात. रस्त्यावर मार्च नाही केला आम्ही. जेवढे आमचे व्हॉलेंटियर्स आहे ते एका जागी गेले, एका जागी त्यांनी काय थोडंफार एका दिवसासाठी एन्जॉय केलं. त्याच्यात वाईट काय? वाईट काय त्याच्यात? पाहिलं म्हणजे आम्ही केलं तर काही फरक पडत नाही. भाजपवाल्यांनी राजीनामा दिलेल्या मंत्र्याला पुष्पगुच्छ दिले तर भाजपवाल्यांना लाज वाटली पाहिजे, हे दिपके म्हणतो. थोडं जरा वेगळा विचार करू. चला, दिपके म्हणतोय त्यात सत्य आहे असं क्षणभरासाठी गृहीत धरू की थकलेल्या पोरांनी सेलिब्रेशन केलं तर बिघडलं कुठं, 21 लोकांची आत्महत्या विसरून जाऊन, हे ठीक आहे. मला एक सांगा, या दिपकेचा एक प्रवक्ता होता ज्याला यांनी काढून टाकलं, बर्गर खाल्लं म्हणून. त्याला लोकांनी बर्गर खातो, बाहेर दिसतो म्हणून जरासा अडवला होता, बडवला होता असं मी म्हणणार नाही. आणि त्यांनी हो खातो मी बर्गर, खातो मी, करतो मी सगळं असं म्हटलं होतं. जरा तेही ऐका. बर्गर क्यों खाया? आज का ये बड़ा मुद्दा है. तो कोई भी इंसान बर्गर क्यों खाता है?
उसे भूख लगी हुई है, उसका बर्गर खाने का मन हो, दैट्स इट। तो मेरा भी बहुत ज्यादा, मुझे भूख भी लगी हुई थी और कुछ आप अच्छा सा खा लो तो मन को अच्छा लगता है। इतना ज्यादा टैक्सिंग था, 2 रात से मैं सोया नहीं हूं। जो लोग प्रोटेस्ट में थे उन्हें सब दिख रहे हैं, जो ये सब बकवास कर रहे हैं ना, वो घर बैठ के बकवास कर रहे हैं। पाहिलं बरं, याच्या पलीकडं ते बिचार सोनम वांगचूक उपोषणाला बसले होते, त्याच्या पोटात अन्नाचा कण नव्हता आणि हे हिडीस चाळे त्याच्यासमोर करत होते नाचून. हाच तो राजीनामा दिलेला प्रवक्ता. बघा. पाहिलं. आता या डान्स नंतर स्वतः सोनम वांगचूक यांनी एकदा म्हटलं होतं की मी इथे उपाशी बसलोय आणि तुम्ही माझ्यासमोर खूप काही खाताय, कसं वाटतं ते. हे सगळं घडताना सुद्धा यांना लाज नव्हती वाटली की आपण 21 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या विरोधात, नीटच्या पेपर लीक विरोधात उपोषणाला बसलेले आहोत. लाज नव्हती वाटली यांना. आणि हे लोकाच्या लाजा काढत फिरतायत. काय आहे, जेनझीच्या नावाखाली हे असले थिल्लर चाळे करत स्वतःला फार मोठे आंदोलक समजणाऱ्यांना या देशामध्ये झुंडशाहीच्या जोरावर आवाज दाबता येईल, बदनाम करता येईल, सरकार बदलता येतील असं वाटत असेल तर विसरून जा. कारण लोकांनी सध्या धोरण स्वीकारलंय शांततेचं, आपल्याच पोरांना त्रास द्यायचा नाही याचं, आणि ते स्वीकारलंय म्हणून तुम्ही इतके उडू शकता. एवढंच लक्षात ठेवायचं की लाज तुम्हाला वाटली पाहिजे, त्यांना नाही. पण तुमची लाज तुम्ही विकून खाल्ल्यामुळं हा सगळा घोळ आहे. नमस्कार.